कमान चालू झालेली आहे ही आणि हे आता आपल्याला हळूहळू शिड्या चालत जायच्या. तर आता बघू आपण कितपर्यंत चालतोय. हे बघा आपला साहेब सगळ्यात पुढे पुढे तो को पारी चलो भागो भागो. पाणी मगाशी आपण जे लांबून बघितलेलं त्याला आपण जवळून बघतो. फायनली आता आपण मार्लेश्वरचा धबधबा बघा. दृश्य बघा, एवढं सुंदर दृश्य तुम्हाला दाखवते बघा धबधबा. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण पोचलेलो आहे कोकणात. तर आता आपण बालाजी या हॉटेलमध्ये स्टे घेतला होता. लेट नाईट आलो आपण. याच्या पुढचा प्रवास असणारे आपल्या मार्लेश्वरला चाललेलो आहे. आपल्या शिव मंदिर, महादेवचं मंदिर बघायला. तिथे एकदम फेमस आपला धबधबा आहे मार्लेश्वरचा. पाऊस जोरदार बरसतो आहे आणि ते बघा आई आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मस्तपैकी गरमागरम मेदूवडा आलेला आहे. चटणी आणि सांबार क्रिस्पी आहे ना एकदम. हे शिरा आणि ते काय खातात आहेत? इडली आणि कॉफी. खाल्ला नाश्ता. एक नंबर वातावरण आहे. सगळीकडे पाऊस सुरू आहे कोकणामध्ये. अच्छा हमको सिखा रिया है. जोरदार बरसतो. आता कशेडी खातील ना हर्ष. आणि खूपच निसर्गरम्य वातावरणात आपण चाललेलो आहे महादेवाच्या भेटीस. धबधबे दिसतील आपल्याला बहुतेक. फायनली आता आपण मार्लेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहे. जस्ट 8 ते 10 किलोमीटर अंतर बाकी आहे. आज आता बघू शकता इकडे सगळेजण सज्ज झालेले आहेत मंदिर चढण्यासाठी. आपल्याला असं ऐकण्यात आलेलं आहे की 800 ते 900 पायऱ्या आहेत. कैसा लगा मेरा मजाक. आणि तिकडचं मेन आकर्षण आहे धबधबा मार्लेश्वरचा. तो मुख्य आकर्षण असणार आहे. तर कनेक्टेड राहा तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मजा घ्या. निसर्ग एवढा सुंदर कोकणामध्ये. आम्ही काल रात्री निघालेलो. एका ठिकाणी आम्ही स्टे घेतला पोलादपूरच्या आधी. ठीक आहे. कारण का खूपच लेट नाईट ड्रायव्हिंग करणं प्लस आपले रोड गव्हर्नमेंटने बनवले तर आहेत पण स्ट्रीट लाईट नाही आहे, हायलायटर नाही आहे रोडवरती. यही नहीं अभी और सुनिए. नंतर पट्ट्या लावलेल्या नाही आहेत स्पीड ब्रेकरला सफेद कलरच्या झेब्रावाल्या. काहीच नसल्यामुळे आम्ही गाडी एका ठिकाणी थांबवून स्टे घेतला आणि सकाळी निघालेलो आहे नाश्ता वगैरे करून. आणि निसर्ग एवढा सुंदर आहे ना मित्रांनो. कोकणामध्ये सुंदर एकदम हिरवीगार झाडं झालेली आहेत. पाऊस येऊन जाऊन आहे. कारण का श्रावण महिना असला की श्रावण शरी असतात. ऊन पाऊस ऊन पाऊस. तुम्हाला मी मागचं दृश्य दाखवते. हे बघा कोकणामध्ये कौलारू घरं आणि आजूबाजूला भात शेती आणि आपली गावाकडे जाणारी वाट, डांबरी रोड खूपच सुंदर. आमच्या वसई विरारमध्ये रोड म्हणजे रोड आहेच नाहीत आता. ते खड्डे जास्त झालेले आहेत वसई विरार नाला सोपारामध्ये. खड्ड्याच्या आत वसई आहे आता. वसईमध्ये खड्डे नाहीत. वसई खड्ड्यामध्ये. हे बघा सुंदर अशी हिरवळ दोन्ही बाजूने मस्त रस्ता. काय हर्ष, काय वाटतं तुम्हाला कोकणात येऊन? मस्त. कसं वाटतंय? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. छान छान. क्रिशा बसलेली आहे नाश्ता करून. फायनली आता आपण मार्लेश्वरच्या जवळ पोहोचतो. ही कमान आलेली आहे. 4 किलोमीटर बाकी आहे रस्ता. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे बघा.
ढग दाटून आलेले आहेत आणि अखेर आपण पोचलेलो आहे मार्लेश्वरच्या देवस्थानासाठी. ही कमान आलेली आहे मार्लेश्वरची. इथे पैसे काढा, आता पावती द्यायला हवी. पार्किंग शुल्क घेतलेलं आहे 50 रुपये, पण गेटच्या लेफ्ट साईडलाच आपल्याला वॉशरूम आहे लेडीज आणि जेंट्सचं. इथे पार्किंग लॉट दिसतोय आपल्याला आणि मस्तपैकी इथे मंदिराजवळ आपल्याला खाण्या पिण्याची सोय पण आहे. फायनली आपण मार्लेश्वर देवस्थानाच्या सहज पायथ्याशी पोचलेलो आहे. इथे बघा सगळी दुकानं आहेत. छान मोठी दुकानं, तुम्ही इथे खाऊ शकता. त्यानंतर वरती 530 पायऱ्या आहेत. त्या 530 पायऱ्या आपल्याला चढून वर जायचं आहे. मम्मी वर गेली आहे, पण ती चढेल गेलं माहीत नाही आणि कोको पण वर जाऊ शकतो. ठीक आहे, चला. हे बघा, ही इथून पायऱ्या सुरू होतात. इथून आपल्याला वर जायचं आहे. कमान चालू झालेली आहे ही, आणि हे आता आपल्याला हळूहळू शिड्या चालत जायच्या. तर आता बघू आपण कितपर्यंत चालतोय, त्याच्यावर डिपेंड आहे. चालणार तो एकदम शेवटपर्यंत. ठीक आहे. आता इथे खूप छान छान धबधबे आहेत मध्ये मध्ये, तुम्हाला दिसेल बघा इकडे. एक नंबर. हे बघा, पूर्ण धबधब्याच्या वरतून पाणी वरून खालपर्यंत येतंय ते, आणि आपल्याला वरपर्यंत जायचंय. चला बघू, आता पुढे जाऊया. अजून खूप छान छान वॉटरफॉल बघायला मिळतील आपल्याला. पुढे खरेदी आमची चालली आहे. हे बघा इकडे थोडा कॉस्मेटिक. काय घेतलंस तू? कानातले घेतलेले आहे, आणि ही टिकली घेतलेली आहे. काहीच नव्हते घरामध्ये, त्याच्यामुळे ते थोडस झालं का. चला, पाऊस बघा किती जोरदार येतोय. जोरदार पाऊस चालू झालेला आहे. मम्मी पुढे गेली आहे, हळूहळू बोलू तिला जा. आता बघू आपण आता पुढे जाऊया. आपला साहेब सगळ्यात पुढे 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 चाललो. कोको पारी, चलो भागो 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 भागो. हा, मध्ये मध्ये कसं आहे, मध्ये छपरं आहेत आणि मध्ये मध्ये छपरे नाही आहेत, त्याच्यामुळे पाऊस येतो, भिजायला होतं. म्हणून याला थोडा पळवतो जरा मी. हे बघा धबधबा दिसतोय, एक नंबर. जोर धरतो धबधब्याचं. पण अजून पण फॉगी फॉगी वातावरण आहे. पाऊस येतो सगळं. चला, आता हे 100 पायऱ्या झाल्यात. कोको बघा, कोको त्याला तो एकदम बाबा एकदम खुश आहे तो, एकदम खुश आहे तो. चलो बेटा. हळू छोटे छोटेसे ते धबधबे तुम्हाला बघायला मिळतील. पाण्याची सुद्धा सोय आहे बघा, पाईपलाईन टाकले तर. हे बघा, हे असे छोटे छोटेसे धबधबे आहेत. इथून जातोय, ब्रिज सारखं बांधले. हे बघा, पाणी खाली वाहत चालतं. हे सगळे धबधबे मिळून एका धबधब्यामध्ये पाणी येतं. ते पाणी असं वाहत जातं, खाली नदीला भेटतं. त्याला श्रावणी दमली. हा, थोडासा दम लागलाय. कैसा लगा मेरा मजाक? सीधा आहे ना आता. ते जाऊन वर पण ब्रेक घेऊया. बघा किती वयस्कर लोक पण तुम्हाला दिसतील पुढे. वयस्कर लोक सुद्धा थोड्या पायऱ्या चढतात आहेत. मानलं पाहिजे बाबा त्यांना. लाईट आणि छोटी छोटी दुकानं परत चालू झालेली आहे. मध्ये मध्ये छप्पर आहे, मध्ये मध्ये छप्पर नाही आहे, त्याच्यामुळे. हे बघा, माकडं तर अजून काय दिसली नाही आपल्याला. हे बघा, छान छान मोठे. कोको दमलेला आहे, थंडीने थरथर करतोय. तर हे बघा, त्याला उचलून घेतलेलं आहे ॲक्च्युली. दमल्यामुळे जरा कोको कोको
बघा, हे बघा जरा दमलाय तो, थंडी आहे. ऑलरेडी 200 पायऱ्या चढलाय तो. हे बघा धबधबा. हा रोड कुठे जातो हे बघा, तुम्हाला दाखवतो. पाणी मागाशी आपण जे लांबून बघितलेलं त्यात आपण जवळून बघतो. एक नंबर धबधबा आहे. आणि इथे एक रोड आहे, काय माहिती कुठून येतोय माहीत नाही. आणि तिथून आजच्या आता मंदिर जवळ आलं, श्री महाराजांचं देवस्थान मारळ. ठीक आहे, श्रावणी अजून आली नाही. नाही सॉरी, गेली पुढे. चला आपण पण जाऊ. एक नंबर आहे धबधबा बघा. आपण मंदिराजवळ आलेलो आहे. ठीक आहे, मला वाटत नाही की 500 पायऱ्या असतील, 500 पण पायऱ्या नसतील. ऑलमोस्ट आम्ही एक 20 मिनिटामध्ये वर पोचलेलो आहे. ठीक आहे, हां तर आपण आलेलो आहे. इथून तुम्हाला ते व्ह्यू दिसणार आहे. हे बघा, हे मंदिर आहे इकडे. आणि आपल्याला ते बघूया नंतर. पहिलं आपण दर्शन घेऊया. हे मंदिर आहे इकडे. तर मंदिराच्या आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्यामुळे आपण आतमध्ये शूट केलेलं नाही आहे. तुम्हाला बाहेरूनच दिसेल बघा. मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि ह्या बाजूला दरी आणि धबधबा आहे, ते आपण बघूया. तरी फायनली आता आपण मार्लेश्वरचा धबधबा बघा. तुम्ही दृश्य बघा, एवढं सुंदर दृश्य तुम्हाला दाखवते बघा धबधबा. आम्ही इथे पोचलो आणि नेमका पाऊस सुरुवात. हे बघा मंडळी, आता आपण आहे ना थोडस असं जरा जवळ जातोय. हर्ष बोलले की जरा जरा जाऊया आपण पुढे. हा हर्ष, जाऊया ना, एवढं लांब येऊन मग उपयोग काय, आलो नाही जवळ तर. हा, आपल्या यूट्यूब फॅमिलीला दिसलं पाहिजे की नाही, सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत त्यांना. हे बघा पाणी दाखवते तुम्हाला. आणि हे बघा जवळून, हा बघा हा सुंदर दृश्य पाहण्यासाठी आपण जवळजवळ 400 किलोमीटरचा टप्पा काल रात्री ड्रायव्हिंग करून आलेलो आहे. खूपच छान. काय रूप आहे त्याचं, मार्लेश्वर धबधबा. डोळ्यांनी पाहते मी हा धबधबा माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा. पाऊस सुरू झालेला आहे परत एकदा. आणि वरती बघा धबधब्यांची पूर्ण रास, पूर्ण खजाना आहे इथे धबधब्यांचा. पूर्ण देवाची कृपा आहे ही सगळी, निसर्गाची किमया. खूपच सुंदर आणि अद्वितीय क्षण आहे हा माझ्या आयुष्यामध्ये. खूप वर्षापासून फक्त इंस्टाग्राम रील्समध्ये बघत होते मी मार्लेश्वरचा धबधबा, मार्लेश्वरचं महादेवाचं मंदिर. डोंगराच्या आत सगळे बसलेलं आहे, जसं भीमाशंकरचा व्हिडिओ होता डोंगराच्या आत, तसंच हा मार्लेश्वर. आता आपण धबधबा कसा जवळून पाहिलेला आहे ते बघा, तिथे तुम्हाला दिसेल. जवळ आलेलो आहे आपण. आणि अगोदर आपण तिकडे उभा होतो, आता तिथून आपण चालत आलो इथपर्यंत. आणि इथं व्यवस्थित वॉशरूमची सोयसुद्धा आहे बघा. तिथं ऑरेंज कलर दिसते, वॉशरूमची सोयसुद्धा आहे. आणि धबधबा तर अप्रतिम आहे, अप्रतिम. एक नंबर. कोकोची बाबा सुडसुड झाली आहे, ताकडी झाली एकदम, थंडीने एकदम. हे कोको मस्त आहे ती. आणि खाली जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्या दिसेल. तुम्ही त्या पायऱ्या करून तिथे त्या मंदिरामध्ये जाऊ शकतो. तिथे छोटंसं मंदिर आहे, तिथे आपण जाऊ शकतो. ठीक आहे, चला आता आपण परत जाऊया. मम्मी खाली बसली आहे, ती वर नाही आली. ठीक आहे, चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. फायनली आमचं खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघितच असेल. तर आता आपण खाली उतरतोय. हे बघा, आता आपण खाली उतरतोय. थोडं काहीतरी खाऊया आपण. भजी वगैरे खूप छान छान आहे तिथे, तर आपण ट्राय करूया. मम्मी खाली बसली, मम्मी जिथे थांबलेली आहे तिथेच आपण जाऊया. हां, लस्सी, चहा, सोलकढी सगळीकडे मिळतं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खायला प्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे.
जास्त वरती व्हायचं नाही आम्हाला जास्त वाटलं. वर नाही आहे, आम्हाला वाटलं तर खूप वर आहे, पण नाही, हार्डली 20 मिनिट 15 ते 20 मिनिटं तुम्ही वॉकेबल चढून जाऊ शकता. आणि पायऱ्या ठीक पण आहे. बघा किती मस्त आणि आहेत. पायऱ्या पण एकदम मस्त आहेत, छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. म्हणजे चालायचे 2 पावलं आणि मग पायरी आहे. हां, त्याच्यामुळे इझी आहे. Easy आहे. नक्की तुम्ही दर्शन द्या, भेट द्या आई देवस्थानला. आमच्या खालीच राहिल्या. जर इकडे तुम्हाला यायचं असेल तर देवरुख एक गाव आहे, संगमेश्वरवरून देवरुख रोड आहे, त्या देवरुखवरून तुम्हाला आतमध्ये 15 किलोमीटर आहे. सिंगल रोड आहे. तर तुमची स्वतःची व्हेकल असेल तर देवरुखवरून एक राईड जातो. एक मार्लेश्वर आवरीचं दुसरं एक मार्लेश्वर मंदिर आहे. तिथून पुढे 8 किलोमीटर 4-5 किलोमीटर आहे. ते प्रति मार्लेश्वर असणार. हां, तर कोकम खूप साऱ्या भेटतात इकडे, तर तुम्ही घेऊ शकता कोकम सरबत किंवा कच्चे कोकम. तुम्हाला कोकम नाही भेटणार असं होईल का? ठीक आहे. बरं तर- झालंय, blackout. तर आम्ही आता थोडंसं काहीतरी खाऊया आम्हा पुढच्या प्रवासाला. ठीक आहे. तर आमची फुल थाळी मागवली होती, स्पेशल थाळी. 2 स्पेशल थाळ्या होत्या आणि ते खाऊन झाल्यानंतर आम्ही मागवलेले आहे, बघा तुम्हाला दिसेल, मोदक मागवलेले आहेत. कोकणात आलोय आणि मोदक नाही खाणार, अशक्य आहे. ते पण तूप होतलंय याच्यामध्ये बघा, असं गळते बघा, ते असं आहे बघा, तूप हां, दिसतंय. तूप आहे. चला आणि पोरांनी ते मॅगी मागवलेली आहे. ऑलवेज मॅगी कसा आहे मोदक? मस्त तोंडात टाकलं हिरवळ जातो. खा. आलो. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. मस्त आहे. मस्त आहे. मला ते गरम आहे. एक नंबर मोदक आहे, खरं सांगतो मित्रांनो, एक नंबर मोदक आहे. आता मोदक एक नंबर आहे. आता दादूने खाणार ना? 4 द्या मोदक. 5 द्या. पाऊस खूप वाढतोय, तर हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय. पाऊस खूप कंटिन्यू आहे, मस्त. जबरदस्त क्लायमेट आहे आम्ही योग्य टायमाला आलेलो आहे. आणि आपण एक तुम्हाला सांगितलं, टायमाला आलेलो आहे ऑगस्ट. आपण या वेळेला थार घेऊन आलेलो आहे. आपली नाही आहे, दुसरी कोणाची आहे, पण आपण थार घेऊन आलो. थारचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. पण नाही कानाला खडा प्लीज बरं नाही. आपलीच बरं. दुकान आहे हर हर मार्लेश्वर, हॉटेल ईश्वरी करून आहे. त्यांच्या दुकानामध्ये आम्ही गेलो आणि मस्तपैकी जेवण खूप छान आहे. नक्की या दुकानात हॉटेल ईश्वरीला भेट द्या. मोदक एक नंबर, झुणका भाकर एक नंबर आहे होता, एक नंबर झुणका भाकर. परत एक राऊंड मोदकचा. मोदकचा परत एक राऊंड, 5 मागवलेले, परत 5 मागवले. ठीक आहे. चला आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.